हाय हॅलो मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवूया लेमन राईस आणि टोमॅटोची रसम। त्यासाठी मी काय केलं, 5-6 टोमॅटो जे आहेत ते 2 शिट्ट्यावर कुकरमध्ये शिजवून घेतले आहेत आणि त्याची साल्टे काढून घेतले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात थंड होण्यासाठी ठेवलं आहे। त्यानंतर मी एकीकडे हा असा मोकळा भात शिजवून घेतला आहे। त्यात फक्त मी मीठ आणि तूप टाकलेलं होतं आणि छान असा मोकळा भात हा 2 शिट्ट्यांवर शिजवून घेतला। त्यानंतर मग मी आपली ही तयारी करून ठेवलेली आहे। थोडी हे जे सर्व साहित्य दिसत आहे ते थोडंसं तयार करून ठेवायचं, त्याच्यामुळे काय होतं, टाईम वाचतो आणि धावपळ होत नाही। त्यानंतर मी गॅसवर कढाई ठेवली, कढाईमध्ये तेल टाकलं, तेलाला थोडंसं गरम होऊ दिलं आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडे जिरे टाकले। जिरे तडतडल्यानंतर तेजपत्ता, त्यानंतर मग जी लाल मिरची घेतलेली होती ती टाकली। त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता आणि जे आपण अद्रक किसलेलं आहे ते अद्रक याच्यात टाकायचं आणि छान अशी ही फोडणी तयार करून घ्यायची। त्याच्यानंतर मी त्यात टाकले हळद, हिंग आणि ही चांगलं परतवून घेतलं। त्यानंतर जो मोकळा केलेला भात होता तो मी यात टाकला आहे आणि तो चांगला परतवून घेतला आहे आणि त्यात कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर इकडे तडका पॅनमध्ये मी तडका देण्यासाठी तयारी घेतली। तेल गरम केलं, त्यात 2 चमचे हरभरा डाळ आणि 2 चमचे उडद डाळ टाकून घेतली आणि ती थोडीशी लालसर झाल्यानंतर ही जी फोडणी आहे ही आपल्या त्या भातामध्ये टाकून दिली आणि त्यानंतर मी वरून लिंबू पिळून दिला। तुम्हाला जितकं त्याचं आंबटपणा ठेवायचा असेल ना तेवढं तुम्ही लिंबू टाका। मी पूर्ण 1 लिंबू टाकलं आहे। त्यानंतर मी जे आपण अगोदरच टोमॅटो जे आपण सोलून ठेवलेले होते, उकडून सोलून घेतलेले होते, ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतली, त्याची पूर्ण पेस्ट बनवली अशी। नंतर मग पॅनमध्ये तेल गरम केलं आणि त्या तेलामध्ये मी मोहरीची फोडणी दिली आहे। त्यानंतर 4 मी लवंगा टाकल्यात, नंतर दालचिनी, तेजपत्ता, हिरवी मिरची, कढीपत्ता चवीनुसार टाकले। त्यानंतर जे डाळीचं पीठ घेतलेलं होतं 2 चमचे, ह्या साराला घट्टपणे येण्यासाठी आणि चव बॅलन्स होण्यासाठी हे पीठ टाकलं जातं आणि थोडंसं लालसर झाल्यानंतर त्यात मी जे टोमॅटोचं मिक्सचर आपण केलेलं होतं ते मी टाकून दिलं आणि नंतर मग कन्सिस्टन्सी बॅलन्स होण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकलं आहे। तर अशी काही कन्सिस्टन्सी झाली आहे। टोमॅटो सार हे ना थोडंसं थंड झाल्यानंतर घट्ट होत जातं, त्याच्यामुळे थोडंसं पातळसरच राहू द्यायचं। त्यानंतर त्यात मीठ टाकलं आहे आणि चव बॅलन्स होण्यासाठी, आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी गूळ टाकला आहे। तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची, चांगलं उकळू द्यायचं याला थोडा वेळ आणि छान सर्व करून घ्यायचं। डिनरला खूप छान मस्त बेत बनतो हा।